आताची राजकारणी बघतो की खोटं बोलणं किंवा कार्यकर्त्याला फसवलं हे रक्तात नव्हतं गणपतराव देशमुख साहेबांच्या. त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा. तालुक्यापुरतं लिमिट नाही, 253 विधानसभा मतदारसंघ हा आदर्श घेतोयस आणि वसा आणि वारसा चालवतोयस. एक्सेप्शन केस वगळता इथून पुढं आबासाहेबाचा वसा आणि वारसा चालेलच. कोण चालेल वाटतं आबासाहेबांचा? आता शेतकरी कामगार पक्ष जो उमेदवार देईल ते चालवतील. बरं, पण आबांचा एक तरुणांनी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता जर सध्याला बघितलं तर अनेक महाराष्ट्रामध्ये फुटाफुटी होत्यात, एक पक्ष तिकडे तिकडे. आबासाहेबांनी सलग 11 वर्ष एक नेता एक झेंडा त्या ठिकाणी काम केले, त्याबद्दल काय वाटतं? हे आदर्श घेण्यासारखं आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि तरुणांनी आदर्श घेण्यासारखं आहे की निष्ठा म्हणजे काय, एकनिष्ठ म्हणजे काय. अरे या महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोय कोणाला नेता मानावा आणि कोणाला धरावा ही तरुणापुढे पडलेला आज महाराष्ट्राला एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. पण गणपतराव देशमुखांचे जुने कार्यकर्ते असतील ते हे अजून एकनिष्ठ आहेत आणि एकनिष्ठ राहणार आहेत. पण ज्या जुन्या कार्यकर्त्याची जी आलेली पिढी आहे ती गणपतराव देशमुखचा विचार. आज तुम्ही बघत आहात तालुक्याच्या विविध भागामधून जवळजवळ तालुक्यात शेकडो गाव आहेत. त्या गावातून लोक इथे येतात, विनम्र अभिवादन करतात आणि एक आदर्श घेऊन जातात. बरोबर. तर येणाऱ्या विधानसभेला आमदार कोण असले, कुठल्या पक्षाचे आमदार असले? येणाऱ्या विधानसभेला 100% 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार असेल आणि गणपतराव देशमुखाच्या विचाराचा असेल. त्यांचे विचार असेल. ठीक आहे. तर तुमचं गाव कुठलं पहिल्यांदा? गिरडी. गिरडी. काय प्रतिक्रिया? इथं आला, तुम्ही फोटो बघितला, अभिवादन केलं, काय वाटतं, मनामध्ये काय भावना आहे पहिली? आबास या तालुक्यामध्ये 130